ग्रंथ शिवायन मराठ्यांच्या मुलखातले अमर महाकाव्य शिवायन। लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील। वाचक शुभांगी सुरेश काका मोरे बीड। संकलन ॲडव्होकेट जयश्री दादासाहेब मार्कड। संकल्पना ह भ प विनायक महाराज मार्कड। अध्याय 32वा शिवराय विशाळगडावरून राजगडाकडे। श्री गणेशाय नमः। श्री शिवाय नमः। मागील अध्यायी कथले रणी बाजवीर पडले, शिवराय सुखरूप पोचले विशाल दुर्गावरी पै। महाराजांची जीत झाली, दुर्गावरी नभत झडली, तोफांची सरबत्ती झाली, सूर्य गेला अस्तासी। इकडे गजपुराच्या खिंडीत तुफान घुसले म्लेच्छ दैत्य, मसऊद सेना रोरावत विशाल दुर्गासी निघाली। 6-7 तासापर्यंत झुंजली मराठी सेना अद्भुत, सकळही पडिले रणांत, एक धावत निसटला। आता सिद्धी मसऊद क्रोधानळे झाला धुंद, दिन दिन करीत नाद विशाल दुर्गासी आला तो। तव सुर्वे आणि सावंत तयासी मिळी मार्गात, शिवाजी पोचला दुर्गा प्रत, ऐसे तयासी कळाले। ढेपाळला सिद्धी मसऊद तयासी जाहला परमखेदा, शिवाजीसी करणे बद्ध आता शक्य सर्वथा। ताज्या दमाच्या दुर्गात शिवाजी घुसला अकस्मात, आता कैसा हाती येत बहुविपरीत जाहले। आता याचे दुर्गासी वेढावे, ऐसे तेने घेतले जीवे, जमवूनी सैन्य घवे वेडा दुर्गासी घातीला। मना माझी बहु त्रासे, घावला होता नायासे, आता पुन्हा जरीस कैसे तया नवे कळेना। पुन्हा गडासी वेडा टाकावा, पुन्हा तो चिडावा मांडावा, आणि आणखी पळणार शिवा, हाता केव्हा येईल। होणी हताश आली चिड, पुन्हा वेडा देई अवघड, विशाल दुर्ग किल्ला प्रचंड, सह्याद्रीच्या कड्यावरी। पूर्वेसी देशाचे पठार, पश्चिमेशी तीव्र उतार, तळीय परांत विस्तार, अति सुदूर पसरला। वेढा देणे अति कठीण, पश्चिमेशी खोल काकन, तया बाजूसी कैसे सैन्य, वेढ्या लागी बसवावे। आणि उतरविली तरी मराठी सेना महाभारी, खाली जाऊनी मारामारी, अति हुशार करतील। कोकण मुलुका घन दाट, शिवसेना दांड गट, सकळांसी करतील सपाट, कैसा दुर्गा वेढावा। दुर्धर सह्याद्रीचा पर्वत, कैसा आला नशिबात, कुठला शिवाजी येतो हातात, मोठा
मोठा घात झाला. मसौद चित्ता माझी विचारी, वेड्याची करी तयारी. तयाची काळी फौज सारी, शक्ती असुरी जयांची. शिवराय दुर्गावरून न्याहाळती मसुद सैन्य. तव अंधकार पडून निशा काळ पातला. केला मशालींचा प्रकाश, तिमिराचा करिता नाश. हबशी घेऊन या त्रास, दुर्गा वेडीत होते पै. प्राची शिव देला शशी, प्रकाश देई धरणीसी. राजे दुर्गाच्या पायथ्याशी, देखता ती ते काळी. मग रायांनी सत्वर पाचारीला सेना संभार. दुर्गावरील ताजे वीर, दौडत आले खालती. करोनिया गदारोळ, सिद्धांवरी पडिले सबळ. बेसावध हबशी सकळ, मोठा गोंधळ माजला. असी वार सरसावून सिद्ध झाले सिद्धी-जन. दिसती देवी गजदारुण, काळे भयान राक्षस. सिद्धी काळे कुट्ट दिप्पाड, शिवसेनाच पळ सडे तोड. तुंबळ युद्धासी फुटले तोंड, रण उदंड जाहले. तिकट मराठ्यांचा वारा, काळे हत्ती केले जर्जर. अनेक हबशी झाले ठार, महामार दिधला. जे विमत्त गजदारुण, त्यावरी उठिले पंचानन. घेवोनिया पंचप्राण, त्या सिरनी पाडिले. असिवार असिवावरी, खणनिल्या चांदण्या रात्री. हबशांची ताकद भारी, परी टिकाव लागेना. सिद्धी मसुद खवळून, आक्रंदून देई प्रेरणा. मराठ्यावरी पडे तुटून, मारी भयान मराठे. पिसाळून मराठे वीर, पेटले जैसे खदिरा अंगार. देत सुटले मार मार, मसुदाच्या सेनेसी. येरावरी पडती तुफान, मराठे वीर मारीती. सरली मसुदाची शक्ती, मार्ग पुढती दिसेना. मसूद असे वाटले, आपण जुनिरन केले. मराठे परम खवळले, काही न चाले त्या पुढे. करून युद्ध घनघोर, आपणासीची करतील ठार. सेवची घेवोनिया माघार, धावे सत्वर मागुता. ते देखोनी वरकड हबशी, सोडोनिया रणांगणासी. सवेचे पळाले जीवानीशी, सावंत सुरव्या सहित. शिवाजीच्या नादी लागणे, त्याहून बऱ्यासे मरणे. भयभीत होणी मसौदने, रायांचा नाद
सोडिला. घोड खिंड ओलांडून परणाल दुर्गी आला परतून. सिद्धी जोहर वेडा देऊन बैसला से तेथेची. त्यासी आशा होती थोर जमत आपुला मसूद वीर. शिवाजी सी धरुणी सत्वर येथे घेऊन येईल. परंतु तो हस्त हलविता तैसाची आला रिक्त हस्ता. इतुकेची नव्हे त्यासी खंत अपेश घेत पातला. शिवाजीने दिला मारा आपुली सेना झाली ठार. हे परिसोनी सिद्धी जोहर शोक सागरी बुडाला. अतीव श्रम गेले वाया काय तथ्य जगोनिया. मसुदासी देखोनिया खवळला त्यावरी. परंतु काय उपयोग हातीचा निसटला वाघ. जव्हारासी उद्वेग करी राग ज्याचा त्याचा. आखिर केलाच विचार झाले जे होते होणार. जिवंत आला मसूद वीरा हेची थोर म्हणावे. आदिलशाह काय बोलेला हीच तासी चिंता सखोला. पुन्हा वेडा देऊनी गोला परणाल पायथ्यासी बैसला. असी वार गेली निघून म्यानासाठी बसला अडून. आला परणाल दुर्ग वेढून त्यासी तरी जिंकितो. परणाल दुर्ग जिंकायासी ठाण देऊन बसला हबशी. एरीकडे विशाल दुर्गासी काय जाहले अवधारा. विजयी झाली शिवसेना परी अनेक पडिले रणा. त्याचे थोर दुःख मना शिवरायांच्या वाटत. जे का होते जखमी वीरा त्यासी वाहून स्कंदावरा. पोचते केले गडावरा शिवरायांच्या जवळी पै. त्यावरी करीती उपचार त्यांच्या यातना भयंकर. जुनाट घृत जखमावरा चोळनिया लाविती. तेने विरारडती जखमांची आगाग होती. जव शिवराय देखती पाजर फुटती नेत्रांसी. जखमा परिसोपचार हाची वाटे भयंकर. त्यासी टाळीती मराठे वीरा त्यासी राजे बोलती. तुम्हासी यातना सत थोरा आम्हास कळेस कळ घोरा. परिण करिता उपचार पुढती त्रास होईल. मग शिवरायाने जहस्ते घृत लावित जखमावरते. तव जखमी मराठा तेथे अकस्मात पातला. घोड खिंडीत रण करून एकटाची आला होता वाचून. यातना शोषित विलक्षणा दुर्ग चढून आला पै. शिवरायांच्या पुढे येऊन मुजरा करीत सेवा कुणा. तेथेची पडीला कोसळून राज धावून पुढे गेले. यावरी कनता कुंठता शक्ती आणूनी बोलता. खिंडीत निमाले समजता मीच एक उरलो. दोन प्रहर बाजी लढले कवना पुढे येऊन दिधले. असंख्य सिद्धी कत्तलिले रण जाहले अपार. शर लागोनी बाजी पाडिले पुन्हा वेशाने उठिले. आम्हा लागी त्यांनी पुसिले इशारत झाली का मनोनी. नाही झाली ऐसे म्हणता
हसीवार घेऊनी हाता, राजगडावरी न पोचता कैसा मरतो हा बाजी, पुन्हा उठिले कडाडून तव ध्वनी आला धडाडून, बाजी गरजले दनानून फत्ते जाहली म्हणोनी, आणि बाजी कोसळले शत्रूने सकळही कापिले, गेले महाराज सर्व गेले, यश आले आपणासी, ऐसे सद्गदित बोलून जखमीने टाकली माना, मस्तक अंकावरी घेऊन राजे क्रंदना करिताती, माझा एक सैनिका पृथ्वी मोलाचे लाल सकळिका, कैसे ईश्वर दावितो कौतुक, उपकार कैसे फेडू मी, बाजी सह सकळ वीरांनी पावन केली सकळावनी, पावन खिंड नाम ठेवणी खिंड केली अमर, अमर रायांचा इतिहास, अमर बाजींचा इतिहास, अमर मावळ्यांचा इतिहास, अमर इतिहास राष्ट्राचा, धन्य धन्य महाराष्ट्र, ऐसे वीर जन्मले उद्भट, म्हणून भारताचा मुकुट, महाराष्ट्र देश हा, असो आता वर्तमान, पुढील सावधान करा श्रवण, जे जे कामी आले सैन्य त्याचे सांत्वन राय केले, जे का सैनिक हुतात्मा झाले, राजे तयांच्या स्थानी गेले, तयासी प्रेमे शांत विले, अभया दिधले तयासी, शिवाजी काशीद जो हुतात्मा, आला स्वराज्याच्या कामा, तयांची जाया मनोरमा, पारुबाई नाम तिचे, शिवरायांनी सदनी जाऊन त्यांचे केले शांतवन, यशवंत नामे पुत्र संतान, त्यासी अधिकार दिधला, बाजी प्रभूंचा सुपुत्र, बाबाजी नामे पवित्र, जाणता तैसाची कर्तबगार, त्यासी अधिकार दिधला, राजे दुर्गावरून सुटले, जळचरांचे काळी जभाले, शिवरायांच्या विरुद्ध केले कारस्थान आपण, आता कठीण भवितव्य, काय करील राजा शिवा, मुष्टी माझी धरुनी जीवा, पुढील उपावा शोधिती, मुखया हेनरी रेग्विंग्टन, शिवराय सुटले जाणून, गलित ग्रात्र झाला प्राण, चिंता दारुण लागली, आपण केला उपद्व्याप, राया विरुद्ध डागली तोफा, मुतामची केले पाप, अनर्थ माप घेतला, असो महाराज छत्रपती, राहिले विशाल दुर्गावरती, तदनंतर जिजाऊ प्रती भेटायासी निघाले, असो महाराज छत्रपती, राहिले विशाल दुर्गावरती, तदनंतर जिजाऊ प्रती भेटायासी निघाले, राजदुर्गी जिजाऊ माता, जयासी शिवरायांची चिंता,
राजविमोचनाची वार्ता त्यासी सर्वथा कळली. मार्गाकडे नेत्र लावून चित्त थकले प्रतीक्षा करून, शिवराण्या ही दुर्गावरून वाट पाहती रायांची. शिवराय राजदुर्गी आले, समस्तांचे श्रुत झाले, सकळांचे नेत्र लागले आगमनाकडे रायांच्या. उच्चार धडधडाळला नगरा, दुर्गावरी झाला पुकारा. राजे आले दुर्गद्वारा, केला मुजरा सकळांनी. पंतप्रधान मोरो पंत, तयांनी केले भव्य स्वागत. वरकडही मंत्री समस्त, घेऊन जात रायांसी. जिजाऊंनी संभाजीसी, सामोरे धाडिले रायांसी. पुढे येऊन आबासाहेबांसी, हाती प्रेमे बिलगत. सईबाईंच्या निधनापासून, पिता पुत्रांचा विरह दारुण. संभाजीसी कवटाळून, स्कंदी वाहून चालत. प्रसादाच्या महाद्वारी, शिवराय आले सत्वरी. जलकुंभ घेऊन करी, आल्या कुमारी त्या पुढे. जिजाऊ माता दुरीवरुनी, सोहळा निरखित नयनी. चरणावरी उदक सिंचुनी, कुमारिका वेगळाल्या. शिवरायांच्या सप्तनायिका, हाती घेऊन तबका. ओवाळीती अलौकिका, छत्रपती रायांसी. सोयराबाई पुतळाबाई, गुणवंताबाई सगुणाबाई. काशीबाई लक्ष्मीबाई, सकवारबाई सहित. सकळ नारी पुढे येऊन, वाळीती राया लागून. रायांचे मुख विलोकून, ती प्रसन्न झाल्या. संवत्सराचा वियोग, आजी दर्शनाचा योग. म्हणून हा मंगल प्रसंग, तेने सर्वांग रोमांच. शिवरायांचे पदस्पर्शून, सकळ स्त्रिया घेती दर्शन. मग शिवराय पुढे येऊन, जिजाईंसी नमस्कारी. जिजाईंनी हृदय धरून, रायांसी दिदले आलिंगन. हृदय येई गदगदून, अश्रूंनी लोचन डबडबले. मनात शोभा कित्येक दिना, माझसी गेला होता सोडून. तुझ्यासाठी माझा प्राण कंटाशिया येतसे. अफजल खानासी मारिला, थोर पराक्रम केला. आणि तिकडेची राहिला नाही आला भेटीसी. परनाल दुर्गावरी गुंतून, तेथेची राहसी कित्येक दिन. तुझी काढून आठवण, जीव बेचैन झाला रे. ऐसे बोलनी स्फुंदता, वारंवार अश्रू ढाळीत. शिवराय म्हणत माते स्वस्थ, शोक व्यर्थ करू नका. तुमच्याची कृपे करून, सुटलं सकळ अरिष्ठातून. तुम्ही थोर केले विंदान, आम्हा संपूर्ण कळाले. शाहिस्ते खानावरी धाडून, त्यासी केले तुम्ही हैराण. आमचे कराया विमोचन, अश्वावरून निघाला. आम्ही गुंतलो पन्हाळ्यात, मासाहेब धन्य
राज्य चालविल समस्त संतोष बहुत दिदला महादेवा मुचा जमात त्यासी ते धाडिले गुप्त सिद्ध झाला मुचा हेत आपुली युक्ती कामाली तवा महादेव सलज्जा त्यासी बोलत महाराज तुमची जबाबदारी आज आम्ही थोर वाढविली आमुचे जे अंगरक्षक तयाचा तुम्ही व्हावे प्रमुख तुझे चातुर्य लौकिक तुझा मासी सोडविले यावरी राजे जिजा माता महादेव सहिता सर्वथा बहुत समय केल्या वार्ता दिनकर असता जातसे तव लाग वेगे तेथ कान्होजीचे दे अकस्मात पातले नेताजी सहित मुजरा करीत रायांसी त्या दोघांसी पुढे देखून राये केले हास्य वदन सेनापती लज्जायमान अधोवदन तिष्ठत कान्होजी म्हणे शिवरायांसी नेताजी लाजतो आहे तुम्हासी अपेश आले प्रयत्नासी म्हणून या खेदला आपुली भेटी घ्यावयास तयासी होईना धाडस यास्तव भेटावया तुम्हास तयास वे आलोसे तव राज छत्रपती बोलिले नेताजी प्रती सावध राखावे चित्ती व्यर्थ शक्ती दवडिली आम्ही गुंतलो व्यूहात तुम्ही गेले कर्नाटकात 4 मासापर्यंत कितपत वेड्यात पडणे जाहले आधी विचार करून जीवी मगची लढाई करावी तरीची यशस्वी पावावी गोष्ट बरवी ध्यानी घ्या तुम्ही घेऊन या वेडा खवास कनाशी दिधला लढा तुम्हा ऐसा वीर निधडा तोही अपेश पावला आपुले उन्हावले बळ सकळ सेना झाली विकळ मग जव्हारासी तुंबळ युद्ध तुम्ही मांडले अति विकल मराठी सेना यास्त बहरली रणांगणा आधी विचार करुणी शहाणा मग निर्णया प्रत यावे असो जे जावले गेले थोरे कार्य तुम्ही केले शहापुरासी तुम्ही लुटिले हादरविले शहासी आणि एक थोर कर्म तुम्ही केले अत्युत्तम पाळीला पाईक धर्म त्याचे वर्म अवधारा मा साहेब स्वय चालून येत होते युद्धाला गुण तयासी तुम्ही थांबवून स्वय चालून आला पै यावरी नेताजी पालकर तया लागी आला धीर रायासी बोले नम्रोत्तर अति आदरे राखुनिया शाहिस्ते खान चाकनासी वेडिले आहे संग्राम दुर्गासी 1.5 मास झाला त्यासी हालचाल कैशी करावी मग म्हणत छत्रपती आम्हास आहे माहिती परी कैसी करावी युक्ती उदिक निश्चिती ते पाहू ऐशा गोष्टीत गेला काळ
तव जाहली सायन वेळा, रात्री एकाची पंक्तीसी सकळ, भोजन करीती सप्रेमे, एकत्र वार्तालाप करीता, निशा उलटली बहुता, पुतळाबाईच्या महालात, राजे जात ते धवा, सईबाई पट्टराणी, रायासी प्रियमणी हुनी, परी त्या गेल्या हेवपणी, संभाजीसी ठेवुनी, 3 वर्षाचे शंभू बाळा, जिजाऊनी केला संभाळ, पुतळाबाईंच्या जवळ, आता संभाजी बिलगत, गत 1 वर्षापासून, राज दौडत रणांगणी, त्यातही 4 मास कोंडुनी, परनाल दुर्गी पडियले, शिवरायांचा करुणी आठवा, पुतळाबाईचा क्रंदे जीवा, रायांचा राणी वसा सर्व, अश्रू ढाळत बैसला, वियोगाचा परम शोक, कैसा हरिका, शिवरायांच्या भार्या सुरेखा, थोरतयांचे मुख दुःख, वियोगाचा परम शोक, कैसा हरिख तयांसी, राजे दुर्गावरी आले, तयांचे हृदय उचंबळले, कितीतरी हायसे वाटले, शिवराण्यांसी ते धवा, पुतळाबाईंच्या मला माझी, निद्रामग्न होते संभाजी, महाली संचरले शिवाजी, पुतळा उभ्या राहिल्या, शिवराय बोलत सुप्रसन्न, शिवराय बोलत सुप्रसन्न, संभाजी आहे निद्राधीन, कैसे तयांचे वर्तमान, आम्हाला गी सांगावे, पुतळा सलज्ज होऊन, शिवरायांसी बोलत वचन, दुरी न होय मज पासून, इथेची राहून खेळत, मग बोले छत्रपती, धन्य आहे तुमची प्रीती, जीव लाविल्या जीवाप्रती, तेथेची रमते बालके, आता तुम्हीच त्याची माऊली, तयावरी धरा सावली, शिवरायांसी आठवली, मूर्ती सईची ते धवा, सई सावळ्या सुरेख, हसरे नेत्र लौकिक, पुतळाबाईंचे नेत्री झाक, कारुण्याची सदासे, उंच गौर शिडशिडीत, पुतळासी राजे पाहत, पुतळा म्हणून पाचारित, तेने रोमांचित झाल्या, पुतळाबाईंचे पंच प्राण, तेही शिवराय निधान, पुढील अध्याय पुढील कथन, सावधान अवधारा, स्वस्ती श्री शिवायन, शिवकथा ही महान, परिसा शिवभक्त सज्जन, 32वाध्याय गोडा हा. छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील ओवीबद्ध चरित्र ग्रंथाचा हा वाचन यज्ञ चालू आहे. महाराष्ट्रभरातील नामांकित निवडक वाचक यामध्ये सहभागी होत आहेत. आमच्या संपर्कात नसलेले परंतु शिवायन ग्रंथ वाचण्यास उत्सुक असलेल्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा. ग्रंथ उपलब्ध करून दिला जाईल. सर्व श्रोत्यांना नम्रतेची विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ग्रंथ पोहोचविण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.